नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 23 फेब्रुवारी 2026 रोजीचा करंट अफेअर्सचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत। तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जर बॅच जॉइन करायची असेल तर ही सुवर्ण संधी आहे। सुरू करूया आजचा सेशन। पहिला प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये जपानचे 105वे पंतप्रधान कोण बनला आहे? तर जपानचे 105वे पंतप्रधान बनलेले आहे साने ताकाईची। मित्रांनो, जपानमधील संसदीय निवडणुकीत प्रचंड विजय जो आहे तो मिळवलेला आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी साने ताकाईची निवडणुकानंतर पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते जपानचे 105वे पंतप्रधान बनलेले आहे। आजकाल पार्टीचं नाव विचारलं होतं पेपरमध्ये, पार्टी लक्षात ठेवा, साने ताकाईची यांची पार्टी आहे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी। ऑक्टोबर 2025 मध्ये ते जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनले होत्या। पण आपण जर बघितलं तर निवडणुका तोंडावर होत्या आणि पक्षाने त्यांना काही कालावधीसाठी इथं पंतप्रधान बनवलं होतं, पण आता इथून पुढे ते 5 वर्षासाठी पंतप्रधान असणार आहे। आता आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या आपण इथं बघून घेऊया। हे लक्षात ठेवा, पहिली नियुक्ती कारण खूप इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। बांगलादेशचे 11वे पंतप्रधान कोण बनले? तारिक रहमान, मोस्ट इम्पॉर्टंट। सलग तिसऱ्यांदा बार्बाडोसचे पंतप्रधान कोण बनले? मिया मोटली। जोस एंटोनियो कास्टबयांची हे जर बघितलं चिलीचे नवीन राष्ट्रपती बनले आहे। चेक प्रजासत्ताकचे नवीन पंतप्रधान आंद्रेस बाबिस हे बनले आहे। टांझानियाचे राष्ट्रपती सामेह सुलू हसन। पॉल बिया आपण जर बघितलं तर कॅमेरूनच्या राष्ट्रपती बनले आहे। आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती कॅथरीन कॉनोली बनलेले आहे। बोलिव्हियाचे राष्ट्रपती रॉड्रिगो पाज बनले आहे। मादागास्करचे राष्ट्रपती मायकल रेड्री निरिना हे बनले आहे। सेशलचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी बनले आहे। नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की बनले आहे। नॉर्वेच्या पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे बनले आहे। फ्रान्सचे नवे पंतप्रधान सेबेस्टियन लेकार्नो बनले आहे। तर जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू होल्नेस हे बनले आहे। पुढे जाऊया दुसरा प्रश्न। 20 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या दोन भारतीय राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 20 फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या राज्यांचा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। मिझोरम विषयी 53वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा आणि अरुणाचल प्रदेश विषयीची 55वी घटना दुरुस्ती आहे। 1986 मध्ये दोन्ही राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला आहे। मिझोरम हे भारताचं 23वे राज्य आहे, अरुणाचल प्रदेश भारताचं 24वे राज्य आहे। आणि आपण जर बघितलं तर 20 फेब्रुवारी 1987 रोजी या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो, म्हणून 20 फेब्रुवारी ही तारीख जी आहे ती अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम यांचे स्थापना दिवस म्हणून ओळखली जाते। तर स्थापना कधीची? 1987 ची, पण पूर्ण दर्जा कधी मिळाला? 1986 मध्ये। मिझोरम विषयी घटना दुरुस्ती 53वी, अरुणाचल प्रदेशचे विषयी 55वी। मिझोरम 23वे राज्य, अरुणाचल प्रदेश 24वे राज्य। पुढे जाऊया तिसरा प्रश्न। फेब्रुवारी 2026 मध्ये भारत कोणत्या देशाला त्यांची पहिली हायस्पीड फेरी भेट देईल किंवा हायस्पीड बोट भेट देईल? तर आपण जर बघितलं तर भारत मालदीवला हायस्पीड बोट जी आहे ती भेट देत आहे। मग आपण जर बघितलं ही भेट हाय इम्पॅक्ट कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट फेज 3 अंतर्गत देण्यात आलेली आहे। जानेवारी 2025 मध्ये 12 हायस्पीड बोट प्रदान करण्यासाठी भारत आणि मालदीवमध्ये करार झाला होता आणि मग त्या कराराअंतर्गत ही बोट जी आहे ती मालदीवला देण्यात आलेली आहे। पहिली बोट जी आहे ती फाफू आणि धालू प्रवाळ बेट आपण जर बघितलं तर या दोन द्वीपसमूहामधील संपर्क वाढवण्यासाठी वापरली जाणार आहे। चौथा प्रश्न आहे, भारताने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत किती वर्षासाठी तांदूळ पुरवठा करार केला आहे? तर भारताने संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत 5 वर्षासाठी तांदूळ पुरवठा करण्याचा करार जो आहे तो केलेला आहे। भारत या 5 वर्षात मानवतावादी कार्यासाठी अन्न असुरक्षिततेचा सामना करण्यासाठी 2 लाख मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करणार आहे। वर्ल्ड फूड प्रोग्राम जो आहे तो 19 डिसेंबर 1961 रोजी सुरू करण्यात आला होता। मुख्यालय रोम इटलीमध्ये आहे। सीईओ सिंडी मॅककेन आहे। आपण जर बघितलं तर पालक संस्था संयुक्त राष्ट्र आहे वर्ल्ड फूड प्रोग्रामची। नोबेल पारितोषिक विजेते या संस्थेला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे 2020 मध्ये। आपण जर बघितलं भुकेची समस्या कमी करण्यासाठी हे पारितोषिक यांना मिळालेलं आहे।
पुढे जाऊया 5वा प्रश्न. भारतातील पहिलं युरोपियन लीग गेटवे ऑफिस कोणत्या शहरात सुरू झालं आहे? तर भारतातील पहिलं युरोपियन लीग गेटवे ऑफिस नवी दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर फेब्रुवारी 2026 मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि युरोपियन कमिशनच्या कार्यकारी उपाध्यक्ष हेना विर्कुनेन तर यांनी संयुक्तपणे भारतातील पहिलं युरोपियन लीगल गेटवे ऑफिस जे आहे ते सुरू केलेलं आहे. हे कार्यालय भारतीय विद्यार्थी, संशोधक, शास्त्रज्ञ, व्यावसायिक यांना युरोपियन युनियनच्या 27 देशांमध्ये काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी एक सुरक्षित आणि कायदेशीर मार्ग प्रदान करणार आहे. 6वा प्रश्न आहे, इंडिया AI समिट 2026 दरम्यान कोणत्या कंपनीने $15 बिलियन म्हणजे 15 अब्ज डॉलर्सच्या US इंडिया कनेक्ट सबसी केबल उपक्रमाची घोषणा केली आहे? तर भारत आणि अमेरिकेदरम्यान समुद्राच्या खालून एक केबल टाकण्यात येणार आहे आणि याविषयी घोषणा जी आहे ती गुगलने केलेली आहे. इथं तुम्ही गुगलचे CEO सुंदर पिचाई बघू शकता आणि इथं मोदीजी बघू शकता. तर AI इम्पॅक्ट समिटमध्ये गुगलने US इंडिया कनेक्ट नावाच्या नवीन उपक्रमांतर्गत 5 वर्षात $15 बिलियन मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली. हा प्रकल्प नवीन सबसी केबल मार्गाद्वारे भारत आणि अमेरिका यांच्यातील डिजिटल आणि AI कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. विशाखापट्टणम येथे नवीन आंतरराष्ट्रीय समुद्र उपप्रवेशद्वार बांधणं हे त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, या सध्या आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहेत. धुरंधर बॅच, कंबाईनर राज्यसेवेची फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच. त्याचबरोबर हा नोट्स पॅक आहे, यामध्ये तुम्हाला नोट्स मिळून जाईल. तर यासाठी तुम्ही CJ लाईव्ह कुपन कोड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा मिळेल. त्याचबरोबर आपला टेलिग्राम प्लॅटफॉर्म आणि इन्स्टाचा प्लॅटफॉर्म फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये 6वा भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद कुठे आयोजित करण्यात आला होता? तर 6वा भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद जो आहे तो बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्री कॅथरीन वॉट्रिन तर यांनी या संवादाचं सहअध्यक्षपद भूषवलेलं आहे. या चर्चेदरम्यान पुढील 10 वर्षासाठी संरक्षण सहकार्य कराराचे नूतनीकरण तसेच भारतात हॅमर एअर टू ग्राउंड क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स फ्रान्स यांच्यात स्वाक्षरी झालेली आहे. तर या करारामध्ये 10 वर्षात संरक्षणाशी संबंधित क्षेत्रामध्ये सहकार्य करायचं आहे आणि हॅमर एअर टू ग्राउंड मिसाईल भारतात तयार करायचे आहे. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL आणि फ्रान्सी सॅफ्रॉन कंपनीमध्ये करार झालेला आहे. तर भारत आणि फ्रान्स संरक्षण संवाद जो आहे तो बेंगलोरमध्ये झाला, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काही शिखर परिषदा बघूया आपण. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक दावोस स्वित्झर्लंडमध्ये झाली. 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये झाली, जिथे आपल्याला आमंत्रित करण्यात आलेले आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार 2026. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये झालेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 मध्ये भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये झालेली आहे. विमर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्याची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झाली आहे. इंडिया पॉवर समिट नवी दिल्लीमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद एरवेन आर्मेनियामध्ये होणार आहे. मित्रांनो, संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद जी आहे ती दोहा कतारमध्ये होणार आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदर्शन 2025 अबुधाबी संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेला आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक नैरोबी केनियामध्ये झालेली आहे. जागतिक दूरसंचार विकास परिषद जी आहे ती बाकू अझरबैजानमध्ये झालेली आहे. यापैकी महत्वाचं काय आहे, दावोस मधली बैठक महत्वाची आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची. G7 महत्वाची, ब्रिक्स महत्वाची आहे. त्यानंतर जर बघितलं तर अक्षय ऊर्जा एजन्सीची बैठक महत्वाची आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर विमर ही एक बैठक महत्वाची आहे. वस्त्रोद्योग मंत्री परिषद महत्वाची आहे. इंडिया पॉवर समिट महत्वाची. तर एवढ्या समिट जे आहे ते महत्वाचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये DRDOने कोणत्या शहरातील TBRL प्लांटमध्ये गगनयान ड्रॅग पॅराशूटची पात्रता लोड चाचणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे? तर गगनयान मिशन अंतर्गत आपण 3 अंतराळवीरांना अवकाशामध्ये पाठवणार आहोत आणि मग ते जेव्हा खाली येतील तर तेव्हा समजून घ्या ते ज्या यानामध्ये असतील तर ते यान पृथ्वीकडे यायला लागेल आणि मग पृथ्वीकडे ते जसं येईल तसं एक स्पेसिफिक उंचीवर आल्यानंतर एक पॅराशूट ओपन होईल आणि मग ते जे काही ते ज्या ट्यूबमध्ये असतील अंतराळवीर किंवा ज्या
यानामध्ये असतील तर ते यान समुद्राच्या तिथं लँड होऊन जाईल पॅराशूटच्या साहाय्याने. तर याविषयीची एक कृत्रिम चाचणी जी आहे, जिथं अंतराळवीर प्रत्यक्ष नव्हते पण फक्त तिथं आतमध्ये वजन वगैरे ठेवून अशी चाचणी जी आहे चंदीगडमध्ये करण्यात आलेली आहे. तर ही चाचणी आता जमिनीवर करण्यात आलेली आहे, म्हणजे चंदीगडमध्ये काही समुद्र नाही तर जमिनीवर ही चाचणी प्राथमिकरित्या करण्यात आलेली आहे. गगनयान ड्रॅग पॅराशूट पात्रता पातळीची लोड चाचणी, म्हणजे मेन इथं पॅराशूटच टेस्ट केलं गेलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर ही चाचणी चंदीगडमधील टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे TBRLच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड सुविधेत घेण्यात आलेली आहे. ही यशस्वी चाचणी पॅराशूट सुरक्षितता सुनिश्चित करते. 9वा प्रश्न आहे, स्मॉल आर्म्स अँड लाईट वेपन्स नियंत्रणावरील संयुक्त राष्ट्राचा पहिला फेलोशिप प्रशिक्षण कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला होता. तर आपण जर बघितलं तर स्मॉल आर्म्स अँड लाईट वेपन्स विषयक संयुक्त राष्ट्राचा कार्यक्रम जो आहे तो जबलपूर मध्य प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता. मिलिटरी कॉलेज ऑफ मटेरियल्स मॅनेजमेंट जे जबलपूरमध्ये आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आशिया पॅसिफिक प्रदेशासाठी लहान शस्त्र आणि हलकी शस्त्र यावरील नियंत्रणावरील हा पहिला संयुक्त राष्ट्र फेलोशिप प्रशिक्षण कार्यक्रम होता. उद्दिष्ट आहे लहान शस्त्र आणि हलक्या शस्त्रांच्या अवैध व्यापाराचा सामना करण्यासाठी क्षमता निर्माण करणे, जबाबदार साठवणुकीला प्रोत्साहन देणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे. 10वा प्रश्न आहे, कोणत्या AI स्टार्टअपने इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये विक्रम नावाचे 2 नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल्स लॉन्च केला आहे. तर सर्वम नावाचा AI जो आहे त्याने AI इम्पॅक्ट समिट मध्ये 2 लँग्वेज AI मॉडेल लॉन्च केलेले आहे. एकाचं नाव आहे विक्रम 30B आणि एकाचं नाव आहे विक्रम 105B. तर एवढं मॉडेलचे नाव जर लक्षात ठेवलं आणि कुणी लॉन्च केलं तर सर्वम AI, जे कुठं आहे ती कंपनी बेंगलोरमध्ये आहे. तर एवढं जर लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला मार्क मिळून जाईल. 11वा प्रश्न आहे, पिटन दे ला फॉर्नेस हा ज्वालामुखी फेब्रुवारी 2026 मध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे. तो कोणत्या बेटावर आहे? तर पिटन दे ला फॉर्नेस हा ज्वालामुखी रियुनियन बेटावर आहे. आपण जर बघितलं तर या ज्वालामुखीचा तिथे लावारसाचा उद्रेक जो आहे तर तो सुरू झालेला आहे, म्हणजे लावारस बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. मग याचा विस्फोट सुद्धा होऊ शकतो. तर हिंदी महासागरात जे काही रियुनियन बेट आहे, जी फ्रेंच म्हणजे फ्रान्सच्या ताब्यातील बेट आहे, तर त्या ठिकाणी त्याचा उद्रेक जो आहे तो झालेला आहे. हा ज्वालामुखी एक सक्रिय बनलेला आहे. 12वा प्रश्न, कोणत्या राज्यातील उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात हॉर्निबल रेस्टॉरंट्स विकसित केले जात आहे? तर हॉर्निबल नावाचा जो पक्षी आहे त्याला जगवण्यासाठी, त्याला वेळच्या वेळेवर समजून घ्या की आवश्यक त्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यासाठी छत्तीसगडमध्ये उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प आहे. तर त्या ठिकाणी हॉर्निबल रेस्टॉरंट्स विकसित केले जात आहे. हा जो हॉर्निबल पक्षी याला जंगलातील शेतकरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर याला टिकवण्यासाठी, यांची संख्या वाढवण्यासाठी, सुरक्षित निवारा आणि मुबलक अन्न प्रदान करण्यासाठी हॉर्निबल रेस्टॉरंट जे आहे ते उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो छत्तीसगडमध्ये आहे तर तिथं आपण जर बघितलं तर हॉर्निबल रेस्टॉरंट सुरू करण्यात आलेले आहे. आपण कोणत्या हॉर्निबलचं रक्षण करणार आहे? तर मलबार पायड हॉर्निबलचं रक्षण करण्यासाठी आपण हे हॉर्निबल रेस्टॉरंट म्हणजे नैसर्गिक अधिवास आणि खाद्य ठिकाणं आपण विकसित करत आहोत. आजचं सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा आणि या 3 प्रश्नांची उत्तर द्यायला विसरू नका. पिटन दे ला फॉर्नेस हा ज्वालामुखी कुठं आहे हे सांगायचंय. 6वा भारत फ्रान्स वार्षिक संरक्षण संवाद कुठे आयोजित केला गेलेला आहे? आणि जपानच्या 105व्या पंतप्रधान साने ताकाची बनला त्यांचा मला पक्ष तुम्ही सांगायचा आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. तर थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण दर महिन्याचं मासिक तयार करत आहोत. आता फेब्रुवारीचं पण मासिक जे आहे ते आपण ऑलमोस्ट तयार केलेलंच आहे. या उरलेल्या 3-4 दिवसांचं करंट अफेअर्स ऍड करून तुम्हाला 1 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचं मासिक देण्यात येईल. जानेवारीचं आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. आणि या 2 नवीन बॅचेस आपण सुरू केलेले आहे. यांचे लेक्चर तुम्ही आपल्या ऍपवर जाऊन बघू शकता. सुरू करूया आजचं सेशन. फेब्रुवारी 2026 मध्ये पॅक सिलिका
धोरणात्मक आघाडीत सामील होणारा कोणता देश 10वा देश बनला आहे? तर पॅक्स सिलिका नावाचा एक गट जो आहे तो USA म्हणजे अमेरिकेने बनवलेला आहे. आणि पॅक्स सिलिका हा गट जो आहे तो सेमीकंडक्टरशी संबंधित गट आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग यामध्ये सामील होणारा 10वा देश जो आहे तो भारत बनलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, 100% परीक्षेमधले यावर प्रश्न विचारला जाईल पॅक्स सिलिका बाबत की कशाशी संबंधित आहे, भारत कितवा देश आहे हे विचारलं जाईल. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट दरम्यान भारत आणि अमेरिकेने पॅक्स सिलिका घोषणापत्रावर स्वाक्षरी केलेली आहे. या करारामुळे भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली या धोरणात्मक युतीचा 10वा सदस्य बनलेला आहे. पुढे जाऊया. पॅक्स सिलिका अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक नवीन जागतिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश सेमीकंडक्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी पुरवठ्याविषयीची एक सुरक्षा निर्माण करणं, लवचिकता सुनिश्चित करणं हे आहे. तर आपण जर बघितलं, तैवान हा जगातील सगळ्यात मोठा सेमीकंडक्टर उत्पादक देश आहे. जर चायनाने त्याच्यावर कब्जा मिळवला तर मग उद्या देशामध्ये जगामध्ये सेमीकंडक्टर जे आहे त्याची कमतरता निर्माण होईल आणि मग ती होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहावा यासाठी पॅक्स सिलिका नावाचा ग्रुप किंवा गट बनवण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन, 3 ते 8 वयोगटातील मुलांना ई जादुई पिटारा ई मॅजिक बॉक्स नावाचं AI चालित अर्ली लर्निंग ॲप कोणी लॉन्च केलं आहे? तर जादुई पिटारा नावाचं एक लर्निंग ॲप जे आहे किंवा कम्प्युटरवर वेबसाईट जी आहे ती NCERT ने बनवलेली आहे. तर NCERT ने 3 ते 8 वर्षातील वयोगटातील मुलांसाठी ई जादुई पिटारा ई मॅजिक बॉक्स ॲप लॉन्च केलेलं आहे. याचा वापर करून मोबाईल आणि संगणकाद्वारे अभ्यास केला जाऊ शकतो. लहान मुलं यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघू शकतात. यामध्ये जर बघितलं तर एक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्मार्ट बोर्ड सुद्धा आहे जो मुलांना मदत करणार आहे. पुढे जाऊया. महत्त्वाचे ॲप्स आणि पोर्टल आपण इथे बघू. भारत विस्तार AI प्लॅटफॉर्म केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. पंखुडी पोर्टलचं अलीकडे अनावरण अन्नपूर्ण देवी यांनी केलेलं आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे स्ट्रिप्स नावाचं ॲप जे आहे ते व्याघ्र गणनेविषयी आहे. त्याचं अनावरण जे आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेने केलेलं आहे. प्रेस सेवा पोर्टल प्रेस रजिस्टर जनरलने उद्घाटन केलेलं आहे. गजरक्षक ॲप मध्य प्रदेशने बनवलेले आहे हत्तींची रक्षा करण्यासाठी. कपास किसान ॲप जे आहे ते केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी बनवलेलं आहे. गिद्ध संरक्षण पोर्टल आसामने तयार केलेलं आहे. नेव्हर अलोन ॲप जे आहे ते एम्स दिल्लीने बनवलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. द्रव्य पोर्टल आयुष मंत्रालयाचं आहे. मेला साथी ॲप जे आहे तर त्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलेलं आहे. पिलो ॲप आंध्र प्रदेशने त्याचं उद्घाटन केलेलं आहे, आंध्र प्रदेशने बनवलेलं आहे. पढाई विथ AI ॲप हिमाचल प्रदेशने बनवलेलं आहे. STQC लॅब ऑटोमेशन पोर्ट सत्या आपण जर बघितलं पोर्टल सत्या हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत बनवण्यात आलेलं आहे. आणि जेली AIIP पोर्टल आणि समुद्र 2.0 मोबाईल ॲप हे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसने बनवलेले आहे. तर कुणी बनवलेलं आहे हे लक्षात ठेवा किंवा कुणी उद्घाटन केलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न 2027 मध्ये ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट कोणता देश आयोजित करेल? तर 2027 मध्ये जर बघितलं 2026 मध्ये भारताने या समिटचं आयोजन केलं होतं. 2027 मध्ये स्वित्झर्लंड ही समिट आयोजित करणार आहे. तर स्वित्झर्लंड आयोजक असणार AI समिटचा. 2028 मध्ये संयुक्त अरब अमिरात या समिटचं आयोजन करणार आहे. तर 2026 भारत, 2027 स्वित्झर्लंड, 2028 संयुक्त अरब अमिरात UAE. स्वित्झर्लंडचे अध्यक्ष कोणी? गाई पारमेलिन राष्ट्रपती. तर त्यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे की 2027 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा या ठिकाणी काय होणार आहे तर AI समिट होणार आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, मिशन दृष्टी अंतर्गत कोणता स्टार्टअप जगातील पहिला मल्टी सेन्सर पेलोड आपण जर बघितलं तर SAR आणि ऑप्टिकल उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर आपल्याला त्यात जास्त खोलात नाही जायचंय, फक्त एवढं लक्षात ठेवा मल्टी सेन्सर पेलोड आपण जर बघितलं तर उपग्रह प्रक्षेपित करणारा मिशन दृष्टी अंतर्गत जगातील पहिला स्टार्टअप कोणता बनलेला आहे तर तो बनलेला आहे गॅलेक्सी AI. तर अंतरिक्ष विषय घडामोडीवर आयोगाला प्रश्न विचारायला आवडतं. स्पेसशी संबंधित ज्या काही घडामोडी आहे त्यावर प्रश्न येतात.
जसं की माग निसार सॅटेलाइट जे आहे निसार, तर त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, बरोबर. नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार. तर आपण जर बघितलं ते सिंथेटिक ॲपर्च्युअर रडार नावाचं सेन्सर आणि ऑप्टिकल सेन्सर असणारा उपग्रह प्रक्षेपित करणारा पहिला स्टार्टअप जर आपण बघितलं, जगातील पहिला स्टार्टअप, तर तो आहे गॅलेक्सी AI. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर बेंगळुरू स्थित स्पेस टेक स्टार्टअप आहे गॅलेक्सी AI. मग तो मिशन दृष्टी अंतर्गत NVIDIA जेटसन ओरिन कॉम्पॅक्ट संगणक वापरून AI सक्षम ऑप्टो SAR उपग्रह प्रक्षेपित करत. तर एवढं खोलात जाऊन एवढी इन्फॉर्मेशन जरी नसली, बेसिक ही जरी माहिती असली तुम्हाला, तरी पण तुम्हाला 1 मार्क जो आहे तो मिळून जातो. 160 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह आहे, जो कोणत्याही हवामानात 1.5 मीटर हाय रिझोल्युशन रिअल टाइम डेटा प्रदान करण्यास सक्षम आहे. पुढे जाऊया 5वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2.0 कुठे सुरू केला? तर जी काही आपली बॉर्डर आहे मित्रांनो, जी काही आपली बॉर्डर आहे, तर त्या बॉर्डरवर जे गावं आहेत, तर त्या गावांना सुधारवण्यासाठी, त्या गावामध्ये कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपण ऑलरेडी व्हायब्रंट विलेज प्रोग्राम सुरू केला होता. आय थिंक तो आपण 2023च्या अराउंड सुरू केला होता. माझं जर चुकलं असेल तर प्लीज वर्ष मेन्शन करायचं आहे. मग आपण जर बघितलं तर आता तो दुसऱ्यांदा आपण सुरू करत आहोत 2.0. तर हा आसाम पासून, आपण नटनपूर आसाम पासून हा आपण व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो सुरू करत आहोत. तर भारत बांगलादेशच्या बॉर्डरवर जे गाव आहे, पहिले आपण भारत चीनची बॉर्डर टार्गेट केली होती, त्या गावांना सुधारवलं होतं. आता भारत बांगलादेशच्या बॉर्डरवर आपण हा उपक्रम जो आहे तो सुरू करत आहोत. आसाम मधील कछार जिल्ह्यात नटनपूर या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. याचं उद्दिष्ट हेच आहे की सीमा असलेल्या भागात जी गावं आहे, त्या गावात जर लोक व्यवस्थित राहत असतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, कधी अटॅक झाला, काय झालं, घडामोडी झाल्या, तशी इन्फॉर्मेशन मिळते. तिथे गावच नसेल तर समजून घ्या चीनी सैनिक आतमध्ये पण येऊ शकतात, तिथं आपल्या बाउंड्रीमध्ये येऊन सुद्धा फेरफटका मारू शकतात. मग आपण जर बघितलं तर गावं असणं खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. 6वा प्रश्न पण परीक्षेमध्ये येण्याचे 100% चान्सेस आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणतं राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं? तर नक्षलमुक्त राज्य बनलेलं आहे मित्रांनो बिहार. आपण जर बघितलं तर बिहारमध्ये सुरेश कोडा नावाचा एक नक्षलवादी होते, त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि मग त्यामुळं बिहारमध्ये नक्षलवादाचा शेवट झाला आणि फेब्रुवारी 2026 मध्ये बिहार जे आहे ते नक्षलवादी कारवाईपासून मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपल्या ज्या काही ऑनगोईंग बॅचेस आहे तर त्या तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर मिळेल. 21,000 PYQ बॅच घ्या किंवा मग फाउंडेशन बॅच घ्या, या तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच मदत करणार आहे. तिथे तुम्हाला CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड जे आहे ते यूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. अप्लाय करा, 10% डिस्काउंट इथे मिळून जाईल. बघा पुढे जाऊया. 7वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने डिजिलॉकर पायलट प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणत्या आफ्रिकन देशासोबत करार केला? तर डिजिलॉकर तुम्हाला माहिती आहे आपले सगळे डॉक्युमेंट त्यामध्ये सिक्युअर राहते. यासाठी सेम आपण आफ्रिकन देशामध्ये सुद्धा असे डॉक्युमेंट सिक्युअर राहण्यासाठी केनिया सोबत अशा प्रकारचा करार जो आहे तो केलेला आहे. तर AI इम्पॅक्ट समिट दरम्यानच हा करार जो आहे तो केनिया सोबत करण्यात आलेला आहे. या कराराचं उद्दिष्ट काय असेल तर केनियामध्ये पण त्यांच्या लोकांचे डॉक्युमेंट जे आहे ते व्यवस्थितपणे डिजिलॉकर मध्ये ठेवणं, जेव्हा गरज पडतात तेव्हा ते डॉक्युमेंट जे आहे ते आपण यूज करू शकतो, वापरू शकतो. 8वा प्रश्न आहे. भारतातील सर्वात मोठी 16 गिगावॅट एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी कुठे उभारली जाईल? तर 16 गिगावॅट एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी जी आहे तर ती अनकापल्ली आंध्र प्रदेशमध्ये उभारली जाणार आहे. वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन नावाची कंपनी आहे, जी वारी एनर्जीची उपकंपनी आहे. तिच्या मार्फत 8,175 कोटी रुपये खर्चून आपण जर बघितलं ही लिथियम आयन बॅटरी बनवणारी जी काही आपण म्हणूया फॅक्टरी जी आहे ती इथे स्थापित केली जात आहे आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील रामबिल्ली या ठिकाणी. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता जी आहे ती 16 गिगावॅट तास असणार आहे. 9वा प्रश्न. जागतिक विचार दिन 2026 म्हणजे वर्ल्ड थिंकिंग डे 2026 कधी साजरा करण्यात आला? तर 22 फेब्रुवारी रोजी. हा 100वा दिवस आहे जागतिक
वर्ल्ड थिंकिंग डे, जागतिक विचार दिन. थीम आहे या वर्षीची आवर फ्रेंडशिप. पुढे जाऊया 10वा प्रश्न. राजकीय इटखोरी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? राजकीय इटखोरी महोत्सव जो आहे मित्रांनो तो झारखंडमध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. या महोत्सवादरम्यान माँ भद्रकाली मंदिर हिंदू धर्माशी संबंधित, तिथं स्तूप पण आहे बौद्ध धर्माशी संबंधित, आणि शीतलनाथ जी म्हणून एक आपण जर बघितलं तर यांचे अवशेष आहे जैन धर्माशी संबंधित, म्हणून 3 धर्माचा संगम मानला जातो. आणि इथं जर बघितलं तर एक उत्सव सेलिब्रेट केला जातो झारखंड मधील चतरा जिल्ह्यातील इटखोरी या ठिकाणी, ज्याला म्हटलं तर राजकीय इटखोरी महोत्सव. महत्वाचे महोत्सव राज्य आपण इथे बघून घेऊया. समक्का सरलम्मा जत्रा तेलंगणामधील फेमस महोत्सव आहे, सगळ्यात मोठा आदिवासी महोत्सव आहे. आणि नागोबा जत्रा सुद्धा तेलंगणामधील दुसरा सर्वात मोठा आदिवासी महोत्सव आहे. जल्लीकट्टू तमिळनाडूचा एक महोत्सव आहे. आणि आपण जर बघितलं थायपुसम सुद्धा तमिळनाडू मधील एक मोठा महोत्सव आहे. त्याचप्रमाणे पोंगल आपल्याकडे जसं सुरुवातीला मकर संक्रांत असतं तसं तमिळनाडूमध्ये पोंगल नावाचा सण सेलिब्रेट केला जातं. त्यानंतर बांगूर रुंबा लोकनृत्य आसामचं आहे. बस्तर पांडम ह्या छत्तीसगडचं उत्सव आहे. मकर विलक्कू केरळचा आहे. बोडो महोत्सव हिमाचल प्रदेश. स्पिटुक बुस्टर लडाखचा आहे. रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचं आहे. सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरातचा आहे. रोंगाली बिहू आसामचं आहे. नुआखाई महोत्सव ओडिशाचा. फुल्लेई महोत्सव उत्तराखंडचा. निगोल चोकोब्बा मणिपूरचा. लोंगटे महोत्सव अरुणाचल प्रदेशचा आहे. सीमाल महोत्सव आसाम. कागदे नृत्य सिक्कीमचं आहे. मकर विलक महोत्सव केरळचा आहे. फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेश. आणि हेरत पोस्ट महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीरचा आहे. आता डेली सेशन मध्ये मी या रिपीट गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्ही ऐकून त्या गोष्टी तुमच्याकडून पाठ होऊन जाणार आहे. IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशनने त्यांचे पहिले अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू केलं आहे? तर IIT मद्रासने आपलं अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर दुबई UAE मध्ये सुरू केलेलं आहे. आपण जर बघितलं तर हे केंद्र उत्पादन, आरोग्य सेवा, स्मार्ट शहर यांसारख्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यावहारिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न. PM सेतू उपक्रमांतर्गत भारत फ्रान्स राष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र कुठे स्थापन केलं जाईल? तर PM सेतू उपक्रमांतर्गत भारत फ्रान्स राष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र जे आहे ते कानपूर उत्तर प्रदेश मध्ये स्थापित केलं जाणार आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या PM सेतू योजनेअंतर्गत फ्रान्सच्या सहकार्याने कानपूर येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत आपण जर बघितलं तर हे केंद्र स्थापन केले जाणार आहे. उद्दिष्ट आहे विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रात कौशल्य विकास, दुरुस्ती, विमान वाहतूक क्षेत्रात प्रगत तांत्रिक प्रशिक्षण प्रदान करणं. आपण जर बघितलं तर आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी हे आहे की डिजिलॉकर पायलट प्रकल्प आपण कोणत्या देशात सुरू करत आहोत, कोणासोबत करार केला? फेब्रुवारी 2026 मध्ये नक्षलमुक्त राज्य कोणतं बनलेलं आहे? आणि पॅक्स सिलिका आपण जर बघितलं तर हा ग्रुप कशाशी संबंधित आहे आणि भारत कितवा सदस्य देश बनलेला आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 25 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. सुरू करूया मग सेशन. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहे कंबाईन राज्यसेवेसाठी. तर या बॅचेस तुम्हाला आगामी एक्झामसाठी यांचा फायदा होणार आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्वरा करा. आपण इथं बघूया पहिला प्रश्न. 79व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर 79व्या ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे रॉबर्ट आरामयो यांना. आपण जर बघितलं तर रॉबर्ट आरामयो यांना आय स्वेअर चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांना बाफ्टा अवॉर्ड्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला रॉबर्ट आरामयो आय स्वेअर चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली जेसी बकले हॅमनेट चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ठरला शॉन पेन वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ठरली उन्मी मोसाकू सिनर्स चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट ठरलेला आहे माय फादर शॅडो. बाफ्टा फेलोशिप पुरस्कार मिळालेला आहे डेम डोना लँगली यांना.
आणि चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट ब्रिटिश योगदानासाठीचा पुरस्कार क्लेअर बीन्स यांना मिळाला आहे. दुसरा प्रश्न आहे 2026च्या मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर आपण जर बघितलं मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक मध्ये नॉर्वे देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे. नॉर्वेने सलग चौथ्यांदा हिवाळी ऑलिम्पिक पदक तालिकेमध्ये पहिलं स्थान मिळवलेलं आहे. 18 सुवर्ण पदक त्यांनी जिंकलेले आहे, 12 रौप्य पदक आणि 11 कांस्य पदक, 41 पदकासह ते टॉपला आहे. नॉर्वेने एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकण्याचा स्वतःचाच विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. पुढे जाऊया. हिवाळी ऑलिम्पिक जे आहे, हिवाळी ऑलिम्पिक तर ही याची 25वी आपण जर बघितलं तर हिवाळी ऑलिम्पिक खेळ आहे, आवृत्ती 25वी आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठे आयोजन झालं तर इटली देशामध्ये मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी झालेलं आहे. 6 ते 22 फेब्रुवारी दरम्यान. मोठा होता इट्स युअर वाईब. त्यानंतर भारतीय मशाल वाहक होता अभिनव बिंद्रा. टीना आणि मिलो शुभंकर होते. नवीन खेळ स्की पर्यतारोहण हा नवीन खेळ ऍड झालेला आहे आणि आयोजक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रो नेटवर्कचं उद्घाटन केलं? तर पंतप्रधानांनी मेरठ या ठिकाणी नमो भारत ट्रेन कॉरिडॉर आणि मेट्रोचं उद्घाटन केलेलं आहे. तर उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे देशातील पहिल्या प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली म्हणजेच नमो भारत ट्रेनच्या पूर्ण कॉरिडॉरचं दिल्ली ते मेरठ आणि मेरठ मेट्रोचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांनी केलेलं आहे. दिल्ली मेरठ नमो भारत कॉरिडॉरची एकूण लांबी 82 किलोमीटरची आहे. हा हायस्पीड कॉरिडॉर दिल्लीतील सराय काले खान ते मेरठमधील मोदीपुरम ला जोडणारा कॉरिडॉर आहे. म्हणजे मेरठ आणि दिल्ली यांना कनेक्ट करणारा. आपण जर बघितलं तर यामध्ये नमो भारत ट्रेन जी आहे तर ती आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या घडामोडी बघूया. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली अमरावती आंध्र प्रदेशमध्ये, तसेच भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव जे आहे ते सुद्धा अमरावती आंध्र प्रदेशमध्येच तयार करण्यात आलेलं आहे. भारतातील कोणतं राज्य ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर करणारं राज्य बनलं तर केरळ. प्रगत ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली तैनात करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं आहे तर ते आहे चिदंबरनार बंदर तमिळनाडू मधलं. 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा कोणता आहे? अलवार. कोणते राज्य रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य बनलं? मध्य प्रदेश. भारतातील पहिले समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाईल? गोरखपूर, उत्तर प्रदेश. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षित महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जातं? पटना, बिहारमध्ये. क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज मी तुम्हाला सांगितलं अमरावती, आंध्र प्रदेश. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कुठे सुरू झाली? लखनौ, उत्तर प्रदेश. स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य उत्तराखंड आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून गोव्यामध्ये समान नागरी संहिता लागू आहे. भारतातील पहिलं 24/7 ऑनलाईन न्यायालय 24/7 ऑन कोर्ट कोल्लम, केरळमध्ये सुरू झालेलं आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न बघा. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी स्वदेशी विकसित टिटॅनस आणि प्रौढ डिफ्तेरिया लस कुठे सुरू केली? तर आपण जर बघितलं तर जी काही टिटॅनस आणि डिफ्तेरिया तर यांच्यासाठी ऑलरेडी एक लस आहे डीपीटी नावाची. तर डिफ्तेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनिस म्हणजे घटसर्प जो काही धनुर्वाद आहे तर यांच्याशी संबंधित ऑलरेडी एक लस जी आहे तिला डीपीटी म्हणून ओळखलं जातं. पण ही काही स्वदेशी लस नाहीये. मग आपण जर बघितलं तर स्वदेशी लस जी आहे ती केंद्रीय अनुसंधान संस्था कसोली या ठिकाणी जी आहे तर त्यांनी स्वदेशी लस बनवलेली आहे. आपण जर बघितलं तर टेटनी आणि डिफ्तेरिया विषयी टीडी लस हे लक्षात ठेवा. आणि पहिली जी आपण वापरत होतो ती होती डीपीटी. मग ती 3 रोगांवर होती, डिफ्तेरिया, पर्ट्युसिस आणि टिटेनीवर डीपीटी. आणि आताची जी आहे ती कोणती आहे तर टीडी आहे. टीडी आहे, टिटेनस आणि डिफ्तेरियाशी संबंधित लस आहे. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी हिमाचल प्रदेशमधील कसोली या ठिकाणी जे काही केंद्रीय संशोधन संस्था जी आहे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे CRI तर या संस्थेत स्वदेशी विकसित टिटॅनस आणि डिफ्तेरिया ची लस लॉन्च केलेली आहे. पाचवा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम चे नवीन अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले? तर इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद जे आहे
ते भारताने स्वीकारलेले आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपण याचा अध्यक्ष बनलो होतो जवळपास 2008-2010 मध्ये. मग आता 16 वर्षांनी आपण परत या इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे परत आपण अध्यक्ष बनलेलो या संस्थेचे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी विशाखापट्टणम मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 9वा IONS कॉन्क्लेव्ह ऑफ चिफ्स तर हा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये थायलंडकडून भारताने अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली. उद्दिष्ट हिंदी महासागराला शांततापूर्ण, सुरक्षित आणि सहकार्यात्मक सागरी क्षेत्र बनवणे. पुढील प्रश्न आहे, ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 6वा आहे. हा अहवाल human-ISER.io या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. मग या ठिकाणी आपण जर बघितलं वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर मूल्यांकन करण्यात आलेलं आहे. जसं की संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आर्थिक एकात्मकता, त्यानंतर पायाभूत सुविधा, प्रतिभा आणि प्रशासन असे वेगवेगळे स्तंभ इथं वापरण्यात आलेले. भारताला या स्तंभांमध्ये 100 पैकी 32 गुण मिळालेले आहे. भारत रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये मागे, पण बाकी आपण जर बघितलं तर बाकी गोष्टींमध्ये भारताला गुण मिळालेले, म्हणून भारताचा क्रमांक 6वा राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर USA अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर या यादीमध्ये सिंगापूर आहे. मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या सुरुवातीचे जे काही सुरू असलेल्या बॅचेस जे आहे त्यावर तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. तर सुरू असलेले बॅच आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी मुख्य परीक्षेची धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक. त्याचबरोबर या बॅचेस मध्ये CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि डिस्काउंटचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज सुद्धा आहे, ते फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात असलेल्या 475 वर्ष जुन्या वसई कॅथेड्रल चर्च 2025-26 वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर कोणत्या राज्यात 475 वर्ष जुनं वसई कॅथेड्रल चर्च आहे ज्याला 2025-26 वारसा संवर्धनासाठीचा युनेस्को आशिया पॅसिफिकचा पुरस्कार मिळाला? तर हा चर्च महाराष्ट्रातील आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये हा चर्च कुठे आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये वसईच्या किल्ल्याच्या आजूबाजूला हा चर्च आपल्याला बघायला मिळतो, जो पोर्तुगीजांनी बांधलेला आहे. 8वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने कोणत्या देशाच्या खेळाडूवरील मिलानो कॉर्टिना 2026 हिवाळी पॅरालिम्पिक मध्ये भाग घेण्यावरची बंदी उठवलेली आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक झाला, आता पॅरालिम्पिक होणार इटलीमध्येच मिलानो कॉर्टिना या ठिकाणी. मग रशिया आणि बेलारूस यांच्यावर बंदी घातली होती, तर ती आता उठवण्यात आलेली आहे. तर 2 आणि 3 आपला उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पुढे जाऊया, म्हणजे त्यांचे खेळाडू पहिलेही सहभाग घ्यायचे पण ते स्वतःच्या देशाच्या अंतर्गत घेत नव्हते किंवा स्वतःच्या देशाचा झेंडा तिथं वापरू शकत नव्हते. आता ते स्वतःच्या देशाच्या अंतर्गत खेळणार आहे. पुढे जाऊया, 9वा प्रश्न, भारत सरकारने मर्चंडाइज ट्रेड इंडेक्स जो आहे तर त्यासाठी 2012-13च्या जुन्या बेस वर्षाच्या जागी, म्हणजे जुन्या आधारभूत वर्षाच्या जागी नवीन बेस वर्ष निश्चित केलेलं आहे. तर कोणतं आहे? मग आपण जर बघितलं तर मर्चंडाइज ट्रेड इंडेक्स नवीन आधारभूत वर्ष असणार 2022-23. ही सुधारणा डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने केली आहे. म्हणजे ही जी काही बदल आहे तर आपण जर बघितलं तर डायरेक्टर जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्सने हे वर्ष बदललेलं आहे. या सुधारणेचा उद्देश व्यापार डेटाची प्रासंगिकता, विश्वासार्हता आणि विश्लेषणात्मक उपयुक्तता सुधारणं हे आहे. अलीकडे आपण GDPचं सुद्धा आधारभूत वर्ष बदललेलं आहे, ते सुद्धा 2022-23 असणार आहे. IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, तर त्याचं सुद्धा आधारभूत वर्ष जे आहे ते 2022-23 हे असणार आहे. त्यानंतर कंझ्युमर प्राइस इंडेक्सचं नवीन आधारभूत वर्ष जे आहे ते 2024 हे असणार आहे. तर हे रिसेंटली चेंज करण्यात आलेली आधारभूत वर्ष सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 10वा प्रश्न आहे, लिब्रेविन चॅम्पियनशिप कप 2026 ही पहिली स्नूकर स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर बेंगलोरमध्ये एक स्नूकर स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली, लिब्रेविन चॅम्पियन्स कप, तर ती पंकज आडवाणीने जिंकलेली आहे. त्याने अंतिम सामन्यात कमल चावलाचा पराभव केलेला आहे. तर ही बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आलेली स्पर्धा होती ज्यामध्ये 16 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 11वा प्रश्न आहे, सलग दुसऱ्या वर्षी कोणाला प्रतिष्ठित CEO ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
तर सीईओ ऑफ द इयर सलग दुसऱ्यांदा बनलेले समीर कनोडिया. तर लुमिना डेटामॅटिक्स नावाची कंपनी आहे, तिचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहे समीर कनोडिया. तर ते सलग दुसऱ्यांदा सीईओ ऑफ द इयर बनलेले आहे. हा पुरस्कार त्यांना उत्कृष्ट नेतृत्व, व्यावसायिक उत्कृष्टता आणि संस्थेवरील दीर्घकालीन प्रभावासाठी दिला गेलेला आहे. 12वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती युन सुक इओल यांना बंडखोरी भडकवल्याबद्दल आणि मार्शल लॉ लागू केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती आहे मित्रांनो युन सुक इओल. त्यांनी बंडखोरी भडकवल्याबद्दल आणि मार्शल लॉ लागू केल्याबद्दल आपण जर बघितलं त्यांना जन्मठेपेची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावलेली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी आहे सोल. कोरियन वॉन तिथलं चलन आहे आणि अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती आहे ली जे म्युंग. मित्रांनो आजचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2026 मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक जे आहे तर त्यामध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर कोण हे तुम्हाला सांगायचंय. त्यानंतर वसई कॅथेड्रल चर्चला युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे, एशिया पॅसिफिक पुरस्कार. तर तो कुठं आहे ते सांगायचंय. आणि त्याचबरोबर मर्चंडाईज ट्रेड इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, त्यानंतर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जीडीपी यांच्या आधारभूत वर्ष तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 26 फेब्रुवारी 2026 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेलीचे लेक्चरचे नोटिफिकेशन येत जाईल. त्याचप्रमाणे आपण 2 नवीन बॅचेस सुरू करतोय म्हणजे केलेले आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी, तर ते बॅच फॉलो करायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. फेब्रुवारी 2026 मध्ये रॉब जेटन कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहे? तर रॉब जेटन जे आहे ते नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. आपण जर बघितलं तर नेदरलँडचे ते फक्त 38 वर्ष वय असणारे आपण जर बघितलं सगळ्यात तरुण पंतप्रधान बनलेले आहे रॉब जेटन. ते डेमोक्रेटिक 66 नावाचा पक्ष आहे, त्यांचा पक्ष लक्षात ठेवा, डेमोक्रेटिक 66. तर या पक्षाचे ते उमेदवार आहे. आणि नेदरलँडचे पहिले उघडपणे समलिंगी पुरुष पंतप्रधान देखील आहे. मित्रांनो नेदरलँड जो आहे तो युरोप खंडातील देश आहे. एम्स्टरडॅम आणि द हेग हे त्याच्या राजधानी आहे. युरो आणि अमेरिकन डॉलर त्याचे चलन आहे. आता आंतरराष्ट्रीय नियुक्त्या ज्या रिसेंटली करण्यात आलेल्या आहेत ते आपण बघून घेऊया. बांगलादेशचे 11वे पंतप्रधान तारिक रहमान बनलेले आहे. सलग तिसऱ्यांदा बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली बनलेले आहे. जॉस अँटोनियो कास्टबायाची आपण जर बघितलं तर ते चिलीचे नवीन राष्ट्रपती बनले आहे. चेक प्रजासत्ताकचे नवे पंतप्रधान आंद्रेस बाबिस बनले आहे. तांझानियाचे राष्ट्रपती बनलेले सामिया सुलू हसन. पॉल बिया हे राष्ट्रपती बनलेले कॅमेरून देशाचे. आयर्लंडचे 10वे राष्ट्रपती कॅथरीन कॉनॉली बनलेले आहे. बोलिव्हियामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक रॉड्रिग पाज यांनी जिंकलेली आहे. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे मायकल रेड्रियनिरिना. सेशलचे नवीन राष्ट्रपती बनलेले पॅट्रिक हार्मिनी. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशीला कार्की बनले आहे. नॉर्वेच्या पंतप्रधान बनलेले आहे जोनास गाहर स्टोरे. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनलेले सेबेस्टियन लेकार्नू आणि जमैकाचे पंतप्रधान बनलेले अँड्रू होलनेस. पुढे जाऊया दुसरा प्रश्न आणि हा 100% परीक्षेमध्ये प्रश्न येणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. भारतातील कोणतं गाव पहिलं अधिकृतपणे जातमुक्त गाव बनले आहे? तर भारतातील पहिलं जातमुक्त गाव आपल्या महाराष्ट्रातील नगरमधील नेवासा तालुक्यामधील ग्रामपंचायत सौदाळा. तर सौदाळा हे गाव जे आहे ते भारतातील पहिलं जातमुक्त गाव जे आहे ते बनलेलं आहे. या गावात कुणीही कोणती जातपात जे आहे ते पाळत नाही. तर सौदाळा महाराष्ट्र गाव लक्षात ठेवायचे. 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधलं गाव आहे. आपण जर बघितलं तर हे जातमुक्त गाव घोषित झालेलं आहे. आमची जात मानव म्हणजे मानवताच ही आमची जात आहे, त्यांनी हे तत्व स्वीकारलेलं आहे. ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केलेला आहे. त्यामुळे सौंदळा महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातील पहिलं जातमुक्त गाव बनलेलं आहे.
तिसरा प्रश्न आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू केलेल्या भारताच्या नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचं नाव काय आहे? तर भारताने पहिलं दहशतवाद विरोधी धोरण स्वीकारलेलं आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे शून्य सहिष्णुता या पॉलिसीवर आपण किंवा या मोटिव्हवर, या मेन थीमवर, या मुख्य उद्देशावर आपण हे धोरण जे आहे ते स्वीकारलेलं आहे. त्याचं नाव आहे प्रहार. काय नाव आहे? प्रहार. मग प्रहारचा फुलफॉर्म आहे, आपण जर बघितलं तर काय काय गोष्टी आता इथं बघू. पी फॉर प्रिव्हेंशन आहे, प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंध करणं. आर फॉर रिस्पॉन्स प्रतिसाद देणं. ॲग्रेशन, ए फॉर ॲग्रेशन आहे, ॲग्रेशन ऑफ कॅपॅसिटीज क्षमतांचं एकत्रीकरण करणं. चौथा आहे ह्युमन राईट्स मानवी हक्क. पाचवा आहे ॲक्शन कृती करणं. सहावा आहे अलाइन म्हणजे संरेखित करणं. आणि त्याचबरोबर सातवा आहे रेझिलियन्स म्हणजे लवचिकता आणणं. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर प्रहार हे 7 स्तंभावर आधारित आहे. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रिव्हेंशन, रिस्पॉन्स, ॲग्रेशन ऑफ कॅपॅसिटी, ह्युमन राईट, ॲक्शन, अलाइन आणि रेझिलियन्स. आपण जर बघितलं या धोरणाचं उद्दिष्ट सीमापार दहशतवाद, सायबर धोके, ड्रोनचा गैरवापर, दहशतवाद्यांना निधी पुरवण्याविरुद्ध शून्य सहिष्णुता आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणं हा आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे 40 लाख कुटुंबांना अन्न किट पुरवण्यासाठी मेरी रसोई योजना सुरू केली? ते मेरी रसोई योजना जी आहे ती पंजाब सरकारने सुरू केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी मेरी रसोई योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पंजाब राज्य सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत 40 लाख कुटुंबांना आवश्यक अन्न पदार्थ ची किट जी आहे ती देणार आहे. आता महत्वाच्या योजना आणि राज्य बघूया. मुख्यमंत्री आरोग्य योजना पंजाबची आहे. अक्कापडी योजना कर्नाटकची आहे. आमेपडीबा अमर भाषी योजना ओडिशाची आहे. अटल विचार अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थान. पापा पगली योजना गुजरात. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशा. प्रकल्प महादेव महाराष्ट्र. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहार. महिला कल्याण ऑन व्हील्स उपक्रम तमिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची आहे. राहवीर योजना मध्य प्रदेशची आहे. इंदिरा सौरगिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. राहवीर योजना आपण बघितली मध्य प्रदेशची आहे. पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, भारत अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार या वार्षिक सरावाची 16वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर वज्र प्रहारची 16वी आवृत्ती जी आहे ती बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर आवृत्ती लक्षात ठेवा. संयुक्त विशेष दलाचा म्हणजे वेगवेगळ्या दलांचा हा युद्ध सराव होता, ज्यामध्ये भारताचे आणि अमेरिकेचे वेगवेगळ्या दलांनी सहभाग घेतलेला आहे. 23 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत हा चालणार आहे. बकलोह कुठं आहे? ते हिमाचल प्रदेशमध्ये, जिथे स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल आहे तिथे ही याची 16वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे. तर भारत अमेरिका संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि परस्पर धोरणात्मक समन्वय वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे. 6वा प्रश्न हा सुद्धा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये बघायला मिळणार. आपण बाफ्टा पुरस्कार जे आहे ते बघितले होते, ब्रिटिश अकादमी मार्फत देण्यात येतात ते पुरस्कार. मग आपण जर बघितलं तर 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय आणि मणिपुरी चित्रपट कोणता आहे? तर तो आहे बोंग किंवा बुंग. बोंग किंवा बुंग नाव लक्षात ठेवा. आपण जर बघितलं सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट कुटुंब चित्रपटाच्या कॅटेगरीमध्ये मणिपुरी चित्रपट आहे बोंग, त्याला आपण जर बघितलं पुरस्कार मिळालेला आहे. आणि या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार जिंकणारा हा पहिलाच चित्रपट ठरलेला आहे भारतीय. आपण जर बघितलं तर मित्रांनो याचे डायरेक्टर लक्षात ठेवा, लेखिका लक्षात ठेवा लक्ष्मीप्रिया देवी. आणि याला पिक्चर बनण्यासाठी मदत कोणी केली? तो फरहान अख्तर आणि रितेश सिद्धवानी यांनी मदत केलेली आहे. मित्रांनो या आपल्या ऑनगोईंग बॅच धुरंधर बॅच मेन्ससाठी, त्यानंतर कंबाईंड आणि राज्यसेवेसाठीच्या फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, टेस्ट सिरीज हे तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. कुपन कोड यूज करायचा आहे CJ लाईव्ह. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आपण बघूया. आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज जे आहे ते फॉलो करून ठेवा, त्यावर अभ्यास विषयक रील्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. 7वा प्रश्न, HIV प्रतिबंधासाठी वर्षातून 2दा इंजेक्शन दिले जाणारे लोनाका पावीर हे औषध लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?
तर HIV एड्स रोखण्यासाठी जो ह्युमन इफिशियन्सी HIV एड्स जो आहे तर त्याचा व्हायरस जो आहे तो आपण जर बघितलं ह्युमन इफिशियन्सी व्हायरस, ठीक आहे. तर आता मला एक्झॅक्ट फुल फॉर्म आठवत नाहीये, फुल फॉर्म कृपया करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तर आपण जर बघितलं तर HIV ला प्रतिबंध करण्यासाठी वर्षातून 2दा इंजेक्शन दिले जाणार आहे आणि ते इंजेक्शन मध्ये कोणतं औषध असणार आहे, लेनाकापाविर. तर हे औषध लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे झिम्बाब्वे. तर झिम्बाब्वे काय करणार मित्रांनो, हे औषध जे आहे ते आपल्या नागरिकाला देणार आहे. लेनाकापाविर हे कॅलिफोर्निया स्थित फार्मास्युटिकल कंपनी गिलियड सायन्सेसने विकसित केलेलं औषध आहे. पुढे जाऊया 8वा प्रश्न. राष्ट्रपती भवनात ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांच्या पुतळ्याऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाच्या पुतळ्याचं अनावरण केलं? तर बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी, त्यांना राजाजी म्हणून ओळखलं जात होतं आणि भारताचे ते शेवटचे गव्हर्नर जनरल देखील होते. मग आपण जर बघितलं तर त्यांचा पुतळा जो आहे तो द्रौपदी मुर्मूजी यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याऐवजी पहिले कुणाचा पुतळा होता, एडविन लुटियन्सचा पुतळा होता. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा बदल वसाहतवादी वारसा नष्ट करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 131व्या भागात या बदलाचा उल्लेख केला होता. सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. पुढे जाऊया 9वा प्रश्न. कोणत्या राज्यातील पलामू व्याघ्र प्रकल्पाने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी वनजीवी दिदी उपक्रम सुरू केला? तर झारखंडमधील मित्रांनो व्याघ्र प्रकल्प आहे पलामू व्याघ्र प्रकल्प. झारखंडच्या या व्याघ्र प्रकल्पाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. इथं महिला आता काय करणार आहे, संरक्षण करणार आहे जंगलांचं. आपण जर बघितलं तर महिलांच्या माध्यमातून संवर्धन केलं जाणार आहे. 17 गावातील प्रत्येक गावातल्या 18 महिला ज्या आहेत त्या निवडण्यात आलेल्या आहे. त्यांना प्रशिक्षित केलं जाणार आहे आणि त्यांना वनजीवी दिदी म्हणून ओळखलं जाणार आहे. त्या संरक्षण करणार आहे व्याघ्र प्रकल्पाचं, जंगलाचं. पुढे जाऊया, झारखंडमध्ये तो व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे जाऊया 10वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आलेला आहे? तर ब्राझील सोबत आपण टपाल सेवांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अलीकडे एक करार जो आहे तो केलेला आहे. मग भारत आणि ब्राझीलचा टपाल विभागामध्ये तांत्रिक देवाणघेवाण, ई कॉमर्स शिपमेंटची सोय आणि टपाल तिकिटे वाटपाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे याचं उद्दिष्ट आहे. आपण जर बघितलं तर या करारावर इंडिया पोस्ट विभागाचे जे काही प्रतिनिधी आणि ब्राझील पोस्ट विभागाचे जे काही प्रतिनिधी आहे त्यांनी स्वाक्षरी केली आहे. पुढील प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 87व्या स्थापना दिनाच्या समारंभात गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात उपस्थित होते गृहमंत्री? तर गुवाहाटी आसाम मध्ये आपण जर बघितलं तर CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचा 87वा स्थापना दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर CRPFच्या 86-87 वर्षाच्या इतिहासामध्ये ईशान्य भारतातील हा पहिलाच स्थापना दिवस सेलिब्रेट करण्यात आलेला आहे आणि ईशान्य भारतात पहिली स्थापना परेड जो आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. CRPFची स्थापना 27 जुलै 1939 मध्ये मध्य प्रदेश येथे करण्यात आली होती. क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस CRP म्हणून स्थापना करण्यात आली होती. मग आपण जर बघितलं स्वातंत्र्यानंतर 28 डिसेंबर 1949 रोजी आपण सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स असं तिला नाव दिलं. CRPF कायदा आपण मंजूर केलेला आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊया 12वा प्रश्न. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 विजेतेपद कोणी जिंकलं? तर प्रत्येक देशाची जी काही A टीम असते तिच्याही मॅचेस होत्या आणि मग महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 विजेतेपद जे आहे ते भारताच्या A संघाने जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं भारतीय A संघाची कर्णधार कोण होती? राधा यादव. भारताने फायनल मॅच मध्ये कुणाचा पराभव केला? तर बांगलादेशचा पराभव केलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर हे जे काही स्पर्धा होत्या यांचं आयोजन बँकॉक थायलंड मध्ये करण्यात आलं होतं टेड थाई क्रिकेट ग्राउंडवर. आजचं जे सेशन आहे त्याचे टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. भारतातील पहिलं जातमुक्त गाव कोणतं बनलं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचं नाव तुम्हाला सांगायचंय आणि कोणत्या मेन थीमवर ते आधारित आहे हे सांगा. आणि त्याचबरोबर वज्रप्रहार या सरावाची 16वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली ते तुम्हाला सांगायचंय. आणि पहिले लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथे, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 27 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. जर हे सेशन आवडलं तर सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नवीन बॅचेस सुरू केलेले आहे राज्यसेवा कंबाईनसाठी. जर जॉईन करायचे असेल तर हीच सुवर्ण संधी आहे, बॅचेस जॉईन करण्याची हीच वेळ आहे. कारण खूप लेट तुमचा सिलेबस कव्हर नाही होणार, त्यामुळे आताच बॅच जॉईन करायची आहे जर करायची असेल तर. आणि सोबत कोणती बॅच जॉईन करताना सीजे लाईव्ह कुपन कोड जे आहे ते वापरायला विसरू नका. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून काय करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तर आपण जर बघितलं, केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून केरळम किंवा केरलम असं नाव आपण जर बघितलं चेंज करण्याचा जो प्रस्ताव आहे केरळ सरकारने पाठवला होता, हा प्रस्ताव याला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केरळ राज्याचं नाव बदलून केरळम असं करण्याचा जो प्रस्ताव होता त्याला मंजुरी देण्यात आली. केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी केरळ राज्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव जो आहे तर त्याविषयक ठराव मंजूर केला होता. राज्यांचं जर आपल्याला नाव, सीमा यांच्यामध्ये जर बदल करायचे असेल तर तो बदल भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 नुसार होतो. मित्रांनो, रिसेंटली चेंज केलेलं नाव आपण बघूया. पीएमओ ऑफिस, पंतप्रधानांचं कार्यालयाचं नाव करण्यात आलेले सेवा तीर्थ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा हमी कायदा मनरेगा, फेमस योजना आहे, फेमस कायदा आहे, त्याचं नाव चेंज करण्यात आलेले विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण व्हीबीजी रामजी असे त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या रोजगार हमी योजनेचं कर्मश्री नाव बदलून महात्माश्री करण्याची घोषणा केली? तर पश्चिम बंगालने. जालंधर आदमपूर विमानतळाचं नामकरण श्री गुरु रविदास महाराजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये रत्तापानी व्याघ्र प्रकल्पाचं नाव डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक. आणि नवी मुंबईमधील जे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं नाव दिबा पाटील असं करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, मुलांना लहान वयातच अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी इस्रोने कोणता कार्यक्रम सुरू केला? तर इस्रो दरवर्षी आपण जर बघितलं तर एक युविका नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू करत असतो. यावर्षी देखील इस्रोने युविका 2026 नावाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. युविका तरुण शास्त्रज्ञ कार्यक्रम आहे. इयत्ता 9वीतील जी मुलं असणार आहे त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपण जर बघितलं तर स्पेसशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये रुची निर्माण व्हावी, त्यामध्ये रस निर्माण व्हावा यासाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. या निवासी कार्यक्रमाचं उद्दिष्ट तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण करणं, ग्रामीण भागांना प्राधान्य देऊन स्टेम म्हणजे एस फॉर सायन्स, टी फॉर टेक्नॉलॉजी, फॉर इकॉनॉमिक्स, एम फॉर मॅथमॅटिक्स, तर यावर आधारित करिअर करण्यासाठी त्यांना प्रेरित करणं हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तिसरा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या संसदेला म्हणजेच नेसेटला संबोधित करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती बनले आहे? तर नेसेटला संबोधित केलेलं आहे पंतप्रधानांनी. आणि नेसेट ही इस्रायलची संसद आहे. कुठली संसद आहे? इस्रायलची संसद आहे. यापूर्वी जर बघितलं तर प्रणव मुखर्जी यांनी सुद्धा नेसेटमध्ये काय केलं होतं? नेसेटला संबोधित केलं होतं, पण ते होते भारताचे राष्ट्रपती. पहिले पंतप्रधान कोण बनलेले ज्यांनी इस्रायलच्या संसदेमध्ये जाऊन भाषण केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, तर ते बनलेले आहे मोदीजी. पहिले राष्ट्रपती जर विचारलं तर प्रणव मुखर्जी. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जर बघितलं 2015च्या सुरुवातीला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देखील नेसेटला संबोधित केलं होतं, पण ते राष्ट्रपती होते. पंतप्रधान जर बघितलं तर मोदीजी बनलेले आहे. मोदीजी सध्या जर बघितलं तर इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायल विषयी जाणून घेऊया. आशिया खंडातील देश आहे. चलन आहे शेकेल. पंतप्रधान आहे बेंजामिन नेतन्याहू. सगळ्याच बऱ्यापैकी मुलांना माहितच असेल हे. संसदेचं नाव नेसेट आहे. शेजारील देश लेबनॉन, सिरिया, जॉर्डन, इजिप्त हे आहे. राजधानी येरुशलेम आहे. राष्ट्रपती इसाक होंग आहे. अधिकृत भाषा हिब्रू आहे. इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन अजय सुरू केलं होतं. पुढील प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये नीती आयोगाचे सीईओ पदाचा अतिरिक्त कारभार कोणाला देण्यात आला? तर नीती आयोगाचे सीईओ कोण होते?
BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे CEO होते. त्यांची जागा आता कोणी घेतलेली आहे? निधी छिब्बर यांनी घेतलेली आहे. तर नीती आयोगाचे अतिरिक्त CEO पदाचा कारभार मिळालेला आहे निधी छिब्बर यांना. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदाच या पदावर महिला स्थानापन्न झालेल्या आहेत. म्हणून हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. याची 100% शाश्वती मी तुम्हाला आताच देतो. बघा, निधी छिब्बर जर बघितलं तर वरिष्ठ IAS अधिकारी आहे. नीती आयोगाच्या CEO पदाचा अतिरिक्त कारभार त्यांना मिळालेला आहे. त्यांनी BVR सुब्रमण्यम यांची जागा घेतलेली आहे. नीती आयोग जो आहे मित्रांनो, तर त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन. आयोगाने एकदा इन्स्टिट्यूट दिलं होतं आणि मुलांना फसवलं होतं, मुलं फसले पण होते. तर इन्स्टिट्यूशन आहे फुल फॉर्म मध्ये फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, असा नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे. मी माग मुलांना सांगितलं होतं की नीती आयोगावर 100% प्रश्न येईल आणि 100% प्रश्न आला होता. का आला होता 2025 एक्झाम मध्ये? कारण नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ला करण्यात आलेली आहे आणि 2025 मध्ये त्याला 10 वर्ष कंप्लीट झाले, म्हणून त्यावर प्रश्न जो आहे तो विचारण्यात आला होता. तर 1 जानेवारी 2015 ची स्थापना आहे. नरेंद्र मोदी जर आपण बघितलं तर नीती आयोगाचे कोण असतात? अध्यक्ष पंतप्रधान असतात नीती आयोगाचे. उपाध्यक्ष सुमन बेरी आहे. पहिले उपाध्यक्ष होते अरविंद पणगारिया. अरविंद पणगारिया जर आपण बघितलं तर सध्या ते 16वा वित्त आयोग जो आहे, 16 वित्त आयोग, तर त्याचे अध्यक्ष कोण आहे? तर अरविंद पणगारिया हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. नीती आयोगाची स्थापना कोणाच्या जागी झाली? तर नियोजन आयोगाच्या जागी. नीती आयोगाच्या माध्यमातून SDG इंडिया इंडेक्स, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स आणि हेल्थ इंडेक्स इत्यादी निर्देशांक नीती आयोगाच्या माध्यमातून दिले जातात. पुढे जाऊया 5वा प्रश्न. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने फेब्रुवारी 2026 मध्ये राहवीर योजना सुरू केली आहे? तर राहवीर योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, तर ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो व्यक्ती त्याला मदत करेल तर त्याला सरकार बक्षीस देणार आहे. या राहवीर योजनेअंतर्गत 25,000 रुपयाचं बक्षीस जे आहे ते राहवीर योजनेअंतर्गत ऍक्सिडेंट वाल्यांची मदत करणाऱ्या व्यक्तींना दिले जाणार आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे, दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. 25,000 बक्षीस दिले जाणार आहे आणि एक प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने होमस्टे पैसे भरणारी अतिगृह योजना 2026 ला मान्यता दिली? तर होमस्टे योजना जर आपण बघितलं मित्रांनो, तर ऑलरेडी राजस्थान मध्ये होमस्टे नावाची योजना सुरू होती, ज्यामध्ये समजून घ्या की एखादा व्यक्ती काय करू शकत होता, आपल्या घराच्या शेजारी 4-5 खोल्यामध्ये जे पर्यटक आहे तर त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था वगैरे करू शकत होता गावामध्ये. आपण जर बघितलं पर्यटक जे आहे मोस्टली शहरामध्ये जातात आणि शहरामध्ये जर बघितलं तर तिथं हॉटेल्समध्ये राहतात. पण राजस्थानमध्ये जर फिरायला गेलं तर तिथले गाव वाळवंट ते फिरण्यासारखं आहे. मग आपण जर बघितलं तर गावातील लोकांना हा अधिकार मिळाला होता. मग आता याच योजनेला काय करण्यात आलेलं, अपडेट करण्यात आलेलं होमस्टे योजनेला. आणि आपण जर बघितलं पहिली ही 5 खोल्याची मर्यादा होती, तिला आता 8 खोल्या करण्यात आलेल्या आहे आणि 24 बेड म्हणजे 24 जणांची राहण्याची व्यवस्था या 8 खोल्यामध्ये केली जाऊ शकते. अशा प्रकारे आपण जर बघितलं तर प्रत्येक खोलीमध्ये 3 लोक या प्रकारे इथं काय केलं जाणार आहे, तर जे काही गावातील लोक आहे त्यांना आपण जर बघितलं जास्त लोक स्वतःजवळ होमस्टेला ठेवण्याची व्यवस्था जी आहे ती या योजनेमार्फत करण्याचा अधिकार जो आहे तो सरकारने इथे लोकांना दिलेला आहे. तर राजस्थान सरकारने ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मिती करण्यासाठी, स्थानिक उत्पन्न वाढवण्यासाठी होमस्टे योजना 2026 सुरू केली आहे. पहिले पण होती पण तिला आता अपडेट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या काही आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे, सध्या याचे लेक्चर सुरू आहे. 21,000 PYQ ची बॅच, फाउंडेशन बॅच, धुरंधर बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, या आपण नोट्स बनवलेल्या एवढ्या सगळ्या विषयांच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ॲपवर बघायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही तिथे CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे ते वापरा, फी मध्ये डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज आहे आपलं, ते सुद्धा फॉलो करून ठेवायचं आहे. पुढे जाऊया 7वा प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये सिक्कीम मध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केलं? तर आपण जर बघितलं तर बर्फवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन हिमराहत सुरू केलेला आहे. कोणतं ऑपरेशन सुरू केलं? ऑपरेशन हिमराहत. यामधून 46 पर्यटकांची सुटका करण्यात आलेली आहे. पूर्व सिक्कीम मध्ये जे अडकले होते उंच भागामध्ये, जसं की चांगू तलाव, नाथुला सेक्टर, स्तोमगो तलाव, तर या ठिकाणी हे पर्यटक अडकलेले होते. तर ऑपरेशन हिमराहत लक्षात ठेवायचे आहे. आता महत्वाचे ऑपरेशन जसं की
ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व, अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या शहरावर या ऑपरेशन अंतर्गत हल्ला केला होता, तिथल्या राष्ट्रपतींना कैद केलं होतं. ऑपरेशन स्वदेश, भारताने सुरू केलेले इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी. ऑपरेशन प्रहार, पंजाब पोलिसांनी जे काही गँगस्टर आहे पंजाबमध्ये त्यांच्या विरोधात सुरू केलेलं आहे. ऑपरेशन त्राशी एक, भारतीय सुरक्षा दलाने किश्तवाड या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जे काही दहशतवादी अड्डे आहे तर ते उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ऑपरेशन मेगा बुरू, तर हे भारतीय सुरक्षा दलाने झारखंडमध्ये जे माओवादी नक्षलवादी आहे तर त्या विरोधात कारवाई करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट, महसूल गुप्तचर संचालनालय ज्याला DRI आपण म्हणतो, तर त्यांनी ड्रग्सच्या लॅब ज्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये त्या उद्ध्वस्त करण्यासाठी सुरू केलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन हेरॉप, बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान आर्मीच्या विरोधात सुरू केलेलं हे ऑपरेशन आहे. आणि ऑपरेशन शास्त्र, दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियावर शस्त्रांचं प्रदर्शन करणारे जे असे काही लोक हौशी असतात, धमके देतात, उगच मी खूप दुर्रम खाय असं तसे, तर तशांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं, समजावणूक दिली जाते, त्यांचा एक व्हिडिओ बनवून परत सोशल मीडियावर अपलोड केला जातो. तर अशा प्रकारच्या दिल्ली पोलिसांचं ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन शास्त्र. पुढे जाऊया. 8वा प्रश्न तुमच्या समोर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील दुसरे अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था कोठे स्थापन केली आहे? तर RBIने देशातील दुसरं अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्था भुवनेश्वर ओडिशामध्ये स्थापन केली आहे. पहिली संस्था जी आहे ती खारघर नवी मुंबई या ठिकाणी होती. आता दुसरी संस्था भुवनेश्वर मधील खोर्धा या ठिकाणी इन्फो व्हॅली 2 मध्ये 18 एकरच्या परिसरामध्ये ही प्रणाली स्थापन केलेली आहे. RBIच्या मुख्य संगणकीय प्रणाली, चलन व्यवस्थापन, पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली जी आहे तर ती सुरक्षित करणं हा आपण जर बघितलं तर हा या अत्याधुनिक डेटा सेंटरचा उद्देश आहे. जे दुसरं भुवनेश्वर ओडिशा, पहिलं आहे खारघर नवी मुंबई या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये वृंदावनी वस्त्रशी संबंधित सांस्कृतिक संग्रहालय प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे? तर वृंदावनी वस्त्र म्हणजे जे आपल्या संतांनी वापरलेली वस्त्र आहे त्यांना वृंदावनी वस्त्र म्हणायचं. आणि मग ते जपून ठेवणं आणि ते एका संग्रहालयामध्ये आपण जर बघितलं तर त्याचं प्रदर्शन करणं. तर यासाठी आपण जर बघितलं तर सांस्कृतिक संग्रहालय जे आहे मित्रांनो तर ते खानापारा आसाम या ठिकाणी त्याची पायाभरणी करण्यात आलेली आहे वृंदावनी वस्त्रालयाच्या संग्रहालयाची. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी गुवाहाटीमधील खानापारा येथे वृंदावनी वस्त्र प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक संग्रहालयाची पायाभरणी केली आहे. या सांस्कृतिक संग्रहालयात 16व्या शतकातील ऐतिहासिक वृंदावनी वस्त्र असतील. पारंपरिक वैष्णव संत पंडित श्रीमंत शंकरदेव यांच्याशी संबंधित हे वस्त्र असणार आहे. हे कापड भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील दृश्य दर्शवतात. आसामी विणकाम आणि भक्तिकलेचे एक उत्कृष्ट नमुना म्हणून हे वस्त्र वापरले म्हणजे वस्त्र ओळखली जातात. तर ही वस्त्र तिथं प्रदर्शित केली जाणार आहे. 10वा प्रश्न. कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ई-बाईक दीदी योजना सुरू करेल? म्हणजे जसं रॅपिडो वगैरे आहे तर तशाच प्रकारची योजना आहे ज्यामध्ये महिलांना ई-बाईक दिली जाईल, इलेक्ट्रॉनिक बाईक. आणि इथं ट्रान्सपोर्टशी संबंधित ही योजना आहे, ही दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे, ई-बाईक दीदी योजना. तर लक्षात ठेवा, दिल्ली सरकारने सुरू केलेले आहे. प्रदूषण कमी करणं आणि महिलांना स्वावलंबी बनवणं हे 2 मेन उद्देश याचे आहे. त्याचबरोबर सुरक्षितता सुनिश्चित करणं महिलांची, म्हणजे महिला जर समजा गाडी चालवणार असेल तर दुसरी महिला त्या गाडीवर बसताना अजून सेफ फील करू शकते. तर अशा प्रकारे ई-बाईक दीदी योजना जी आहे ती दिल्ली सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. 11वा प्रश्न आहे. दिल्ली ओपन 2026 ATP चॅलेंजर टूर मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद स्टेफानोस साकेलरिडिस याने जिंकलेलं आहे. तर स्टेफानोस साकेलरिडिसने हा मूळचा ग्रीसचा खेळाडू आहे. याने ब्रिटनच्या ऑलिव्हर क्रॉफर्डला हरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर पुरुष दुहेरीचं विजेतेपद सिद्धांत बंटिया भारताचा आहे आणि अलेक्झांडर डोन्स्की बल्गेरियाचा आहे यांनी जिंकलेले. आणि ही दिल्ली ओपन स्पर्धेची 6वी आवृत्ती आहे. 12वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने द्विपक्षीय करारात सुधारणा करून कोणत्या देशासोबत मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा रद्द केला आहे? तर भारताने फ्रान्स सोबत जो काही पहिले टॅक्स अग्रीमेंट वगैरे होते तर त्यामध्ये काय केलेले आहे, सुधारणा केलेल्या आहे. आणि भारताला पहिले खूप साऱ्या काही सवलती मिळायच्या फ्रान्स सोबत व्यापारात तर त्या सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहे. पण यासोबतच अजून काही गोष्टी जसं की आपली एखादी कंपनी समजून घ्या फ्रान्समध्ये असेल
किंवा फ्रान्सची एखादी कंपनी समजा भारतात आहे, जसं की फ्रान्सची एक मोठी कंपनी मिशलिन भारतामध्ये, तर त्या कंपनीचे जे शेअर असतील, फॉर एक्झाम्पल मी त्या कंपनीचे शेअर घेतले आणि मी ते शेअर विकले प्रॉफिटमध्ये, तर त्यावर सरकारला, आता भारताच्या सरकारला त्यावर कर आकारता येणार आहे. पहिले जो काही कर कायदा होता पहिला भारत आणि फ्रान्समध्ये, तर तसं कर भारताला आकारता येत नव्हता, पण आता ही सुद्धा एकमेकांची दुसऱ्या देशाच्या कंपनीवर सुद्धा आपण कर आकारू शकतो. म्हणजे आपापल्या देशातील कंपन्यांवर, भारताच्या कंपन्या ज्या फ्रान्समध्ये असतील त्यावर फ्रान्स सरकार कर आकारेल आणि फ्रान्सच्या भारतात ज्या असतील त्यावर भारत सरकार कर आकारेल. अशा काही इतर चेंजेस जे आहे ते करण्यात आलेले आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, मुलांना लहान वयात अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानासोबत जोडण्यासाठी इस्रोने कोणता कार्यक्रम सुरू केला? ई बाईक दिदी योजना कोणी सुरू केलेली आहे? आणि नीती आयोगाचे पहिल्या महिला सीईओ कोण बनलेले आहे हे तुम्ही सांगायचं आहे. थांबूया मग आज आपण इथं. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे. चलो बाय बाय. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 28 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज रात्री 12 वाजेपासून होळीचं तुम्हाला डिस्काउंट ऑफर सुरू होणार आहे. 25% ऑफ जे आहे ते तुम्हाला सर्व कोर्सेसवर मिळणार आहे, होळी स्पेशल. याच्या सगळ्या बॅचेस आहे ही घेण्याची सुवर्ण संधी आहे होळीच्या वेळी. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, फेब्रुवारी मध्ये इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण बनले? तर आपण जर बघितलं तर स्पीकर ऑफ द नेसेट मेडल मिळवणारे पहिले जागतिक नेते ठरलेले आहे नरेंद्र मोदीजी. आपण जर बघितलं तर जेरुसलेम मध्ये इस्रायलचा सर्वोच्च सन्मान जो आहे पंतप्रधानांना देण्यात आलेला आहे, स्पीकर ऑफ द नेसेट मेडल. हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे ते पहिले जागतिक नेते ठरलेले आहे. त्यांना हा सन्मान नेसेटचे अध्यक्ष म्हणजे तिथले संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. मोदीजींना फेब्रुवारी 2026 पर्यंत एकूण 30 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आणि त्याचबरोबर इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांनी पुरस्कार दिलेले एकमेव नेते जे आहे जागतिक नेते ते मोदीजी आहे. आता मोदीजींना मिळालेले पुरस्कार आणि देश आपण बघूया. ओमान मार्फत द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान 2025 मध्ये मोदीजींना देण्यात आला. इथिओपिया मार्फत ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया 2025 मध्ये मोदीजींना. नामिबिया मार्फत ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट विट्सचिया मिराबिलिस अवॉर्ड देण्यात आलेला आहे मोदीजींना. ब्राझीलच्या मार्फत ग्रँड कॉलर ऑफ द नेशन ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा पुरस्कार दिलेला आहे. श्रीलंकाने मित्र विभूषण 2025 मध्ये पुरस्कार दिलेला आहे मोदीजींना. नायजेरियाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर 2024 मध्ये दिलाय. रशियाने, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भूतानने 2024 मध्ये मोदीजींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल आणि भूतानचा ऑर्डर ऑफ द डीप गॅल्पो हे पुरस्कार दिलेले आहे. 2023 मध्ये जर बघितलं तर फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर आणि इजिप्तने ऑर्डर ऑफ द नाईल दिलेला आहे. 2020 मध्ये अमेरिकेने लिजन ऑफ मेरिट दिलेलं आहे. 2019 मध्ये UAE ऑर्डर ऑफ जायद दिलेला आहे. 2016 मध्ये सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज सैश हा पुरस्कार दिलेला आहे. संयुक्त राष्ट्रांनी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2018 मध्ये मोदीजींना दिला होता. दुसरा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून कुणाला घोषित केलेला आहे? तर ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी असं संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेलं आहे सचिन तेंडुलकर यांना. रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांना पाठिंबा आपण जर बघितलं देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना ग्लोबल चॅम्पियन ऑफ द रोड सेफ्टी म्हणून घोषित केलेलं आहे. त्यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे, सीट बेल्ट, हेल्मेट घालण्याचे, जबाबदार ड्रायव्हिंगचे सवय अंगीकरणाचे आवाहन सुद्धा केले आहे. तिसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्डियन या संयुक्त लष्करी सरावाची 7वी आवृत्ती आयोजित करण्यात आली? तर धर्म गार्डियन भारत आणि जपानमध्ये होणारा हा युद्ध सराव आहे. आपण जर बघितलं त्याची 7वी आवृत्ती जी आहे तर ती यावर्षी आयोजित करण्यात आलेली आहे. कुठं? चौबी तिया उत्तराखंड मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर दोन्ही देशाच्या लष्कराने यामध्ये भाग घेतलेला आहे.
या सरावाची मुख्य सामरिक क्रियाकलाप खालीलपैकी कोणता आहे? तर घेराबंदी आणि शोध मोहिमांचा समावेश असलेले सामरिक कवायती. तर लष्कराचे वेगवेगळे डावपेच असतात, तर ते आपल्याला या युद्ध सरावामध्ये बघायला मिळतात. एखाद्या ठिकाणाची घेराबंदी करणे किंवा शोध मोहिमा याविषयीचा हा लष्करी सराव होता. पुढे जाऊया, महत्वाचे लष्करी सराव आणि देश बघूया. वरुण हा नौदलाचा लष्करी सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित होतो. शक्ती हा हवाई दलाचा आपण जर बघितलं शक्ती भारत आणि फ्रान्स मधला हा लष्कराचा युद्ध सराव आहे. गरुड हा हवाई दलाचा भारत आणि फ्रान्स मधील युद्ध सराव आहे. तो भारत आणि फ्रान्स इथं कव्हर झालेला आहे. त्याचबरोबर मी एक एक देश मेन कव्हर करून देतो. धर्मा गार्डियन जो आहे तो भारत आणि जपानचा आहे. जिमेक्स जो आहे तो भारत आणि जपानचा युद्ध सराव आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर एक मलबार नावाचा युद्ध सराव आहे, ज्यामध्ये सुद्धा जपान आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर मेन आपण अमेरिका सुद्धा इथे कव्हर करून टाकूया. बघा, अमेरिका जे आहे तर युद्धाभ्यास नावाचा युद्ध सराव जो आहे तो भारत आणि अमेरिकेमध्ये होतो. त्यानंतर जर बघितलं तर जो मलबार युद्ध सराव आहे तो सुरुवातीला भारत आणि अमेरिकामध्ये सुरू झाला होता, पण त्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि जपान जे आहे ते नंतर ऍड झालेले आहे. तर भारत आणि अमेरिकेचे आणि एक्स टायगर ट्रायम्फ जो आहे तो भारत आणि अमेरिकेमध्ये होणारा युद्ध सराव आहे. तो युद्ध अभ्यास एक्स टायगर ट्रायम्फ मलबार युद्ध सराव हा नेव्हीचा आहे, मलबार युद्ध सराव. त्यानंतर जर बघितलं मग इतर युद्ध सराव जर आपण बघितले तर ओमान सोबत आपले 3 युद्ध सराव आहे. अल नजाह संयुक्त युद्ध सराव, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. बोंगो सागर हा बांगलादेश सोबतचा युद्ध सराव आहे. मैत्री हा थायलंड सोबतचा युद्ध सराव आहे. डस्ट लेक हा भारत आणि उझबेकिस्तान मध्ये होणारा युद्ध सराव आहे. एकुवेरिन भारत आणि मालदीव मध्ये होणारा युद्ध सराव आहे. मित्र शक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये होणारे युद्ध सराव आहे. तर बरेचसे मुलं मैत्री आणि मित्र शक्तीमध्ये कन्फ्यूज होतात. तर मैत्री जो आहे तो भारत आणि थायलंड आणि मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. सिम्बेक्स जो आहे तो भारत आणि सिंगापूर आणि काझ हिंद भारत आणि कझाकिस्तान मध्ये होणारा युद्ध सराव आहे. पुढे जाऊया, 4था प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये पेरूचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झाली आहे? तर पेरूमध्ये अंतरिम अध्यक्ष बनलेले जोस मारिया बाल्कजार. तर आपण जर बघितलं तर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाभियोगाला सामोरे जात असलेले माजी अध्यक्ष जोस जेरी यांना काढून टाकल्यानंतर पेरूच्या संसदेने जर आपण बघितलं तर जोस मारिया बाल्कजार यांना नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली आहे. गेल्या काही वर्षापासून पेरूमध्ये तीव्र राजकीय अस्थिरता आहे. गेल्या 10 वर्षात 8 राष्ट्रपती बदलण्यात आलेले आहे पेरू देशामध्ये. पेरू देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये पूर्व किनारपट्टी जी आहे एल निनो ला निनो, त्यावेळी तुम्ही पेरूच्या किनारपट्टीचा तुम्हाला रेफरन्स जो आहे तो बघायला मिळाला असेल. तर तिथे स्थित देश आहे. पेरूची राजधानी लिमा आहे, तर चलन सोल आहे. 5वा प्रश्न आहे, भारतीय नौदलाने अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटर क्राफ्ट ASW अँटी सबमरीन वॉरफेअर आणि SWC म्हणजे शालो वॉटर क्राफ्ट प्रकल्पातील 3रं जहाज INS अंजदीप कुठे कमिशन केलं? तर INS अंजदीप जे आहे ते अँटी सबमरीन वॉरफेअर या कॅटेगरीमध्ये बनवलं जाणारं 3रं जहाज आहे आणि ते चेन्नई या ठिकाणी त्याला कमिशन करण्यात आलेलं आहे. तर चेन्नई या ठिकाणी त्याला नौदलाकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. तर भारतीय नौदलाने नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीमध्ये चेन्नई बंदरात अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटरक्राफ्ट प्रकल्पाअंतर्गत 3रं जहाज जे आहे ते INS अंजनदीप, INS म्हणजे इंडियन नेव्हल शिप, कमिशन केलं आहे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी 77 मीटर लांबीच्या या युद्ध नौकेची कमाल वेग 25 नॉट्स आहे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड यांनी जर बघितलं हे जहाज बनवलेलं आहे, 77 मीटर लांबी आहे. युद्ध नौकेचा वेग जो आहे तो 25 नॉट्स आहे. हाय स्पीड वॉटर जेट प्रोपोर्शनल सिस्टम द्वारे ही जहाज जे आहे ते चालवलं जातं. पुढील प्रश्न आहे, आशिया आर्थिक संवाद 2026 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर आशिया आर्थिक संवादची 7वी आवृत्ती जी आहे ती पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आलं. उद्दिष्ट आहे जागतिक व्यापार, वित्त, आशियातील बदलत्या आर्थिक गतिमानतेवर चर्चा करण्यासाठी जगभरातील धोरणकर्ते आणि तज्ज्ञांना एकत्र आणणे, हे या परिषदेचं मेन उद्दिष्ट आहे. थीम आहे जिओ इकॉनॉमिक्स बियॉन्ड ग्लोबलायझेशन, टेरिफ, टेक्नॉलॉजी, स्ट्रॅटर्जी, अलाइनमेंट.
तर अशा प्रकारचं आपण जर बघितलं तर ही याची थीम आहे. पुढे मित्रांनो जाण्या अगोदर आपल्या या ऑनगोईंग बॅचेस आहे, या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. आज रात्री 12 वाजेपासून होळीचं कुपन असणार आहे. फक्त तुम्हाला होली टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं? होली. होली. तर तिथे तुम्हाला 25% डिस्काउंट इन्स्टंट मिळून जाणार आहे. तर कुपन कोड टाकण्यासाठी प्रत्येक बॅच परचेस करताना ऑप्शन येईल, तिथं तुम्ही कुपन कोड टाकू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज देखील आहे. 7वा प्रश्न आहे, भारताच्या वैष्णवी आडकरला हरवून ITF महिला ओपन W100 बेंगलोर 2026 एकेरीचं विजेतेपद कोण जिंकलं? तर वैष्णवी आडकर जी आहे तर तिला हरवून आपण जर बघितलं तर हेने वेडविंकेल यांनी काय केलेलं आहे, तर ITF महिला ओपन W100 बेंगलुरू 2026 जी टेनिसची स्पर्धा आहे ती जिंकलेली आहे. मित्रांनो इथं एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वैष्णवी आडकर. कारण सानिया मिर्झा यांच्या नंतर आपण जर बघितलं तर महिलांच्या 100 मीटर एकेरी टेनिस स्पर्धेमध्ये पोहोचणाऱ्या या पहिल्या महिला खेळाडू आहेत. ही स्पर्धा बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात आली होती. बेल्जियमचे आहे हेने वेडविंकेल, तर तिने अंतिम फेरीमध्ये वैष्णवी आडकरचा पराभव केला आहे. 8वा प्रश्न 2025च्या OAG डेटानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात व्यस्त विमानतळामध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? तर दिल्लीचा आंतरराष्ट्रीय विमानतळ 5व्या क्रमांकावरचं सगळ्यात बिझी विमानतळ आहे एशिया पॅसिफिक क्षेत्रामधील. आपण जर बघितलं तर दिल्लीचं विमानतळ जे आहे ते 2019 मध्ये 9व्या स्थानावर होतं, आता ते 5व्या स्थानावर आलेलं आहे. आणि ते जवळपास 46 दशलक्ष काय केले जातं त्यावरून. तर या विमानतळाने 46 दशलक्ष एकेरी निर्गमन जागा नोंदवलेल्या आहे. म्हणजे ज्या काही फ्लाइट्स येतात तर ते किती आलेले आहे टोटल? आपण जर बघितलं 46 दशलक्ष फ्लाइट्सची यांनी नोंद केलेली आहे एका वर्षामध्ये. आणि मग त्यामुळे जर बघितलं तर ते 5व्या स्थानावर आलेलं आहे. पहिल्या स्थानावर जर बघितलं तर एशिया पॅसिफिक मध्ये टोकियो हनेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, दुसऱ्या स्थानावर शांघाय पुंडोग आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि तिसऱ्या स्थानावर गुआंगझाऊ बेयून आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर आपण जर बघितलं तर टोकियोचं जपानमधलं विमानतळ आहे शांघाय आणि गुआंगझू हे चायनामधील विमानतळ आहे. 9वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय लष्कराच्या ब्लेझिंग स्काय ब्रिगेडने स्ट्रेला 10 या हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कुठे केली? तर स्ट्रेला 10 ही हवाई संरक्षण प्रणाली आहे. तुम्ही काय करू शकता, तर हवेतील जे काही टार्गेट असेल त्याचं रणगाड्या म्हणा किंवा आपण जर बघितलं तर ज्या काही आर्मीच्या गाड्या असतात तर त्यावरून सहज मिसाईल बसून त्याला टार्गेट करू शकतं. त्या प्रणाली म्हटलं तर स्ट्रेला, तर त्याची यशस्वी चाचणी पोखरण राजस्थानमधून करण्यात आलेली आहे. तर आपण जर बघितलं स्ट्रेला जे आहे ती शॉर्ट रेंज एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे, त्याची यशस्वीपणे चाचणी जी आहे ती करण्यात आलेली. हाय स्पीड कमी उंचीचे हवाई लक्ष्य जे आहे तर त्यावर हे मारा करू शकतं. या सरावाचं उद्दिष्ट शत्रूची लढाई विमानं, हेलिकॉप्टर, आत्मघाती ड्रोन ची वाढती संख्या यासारख्या कमी उंचीवरील हवाई धोक्यांना आपण जर बघितलं नष्ट करणं, निष्प्रभ करणं हे आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारी रेल्वे पोलीस प्रमुखांची 7वी अखिल भारतीय परिषद कुठे यशस्वीरित्या संपन्न झाली? तर 7वी सरकारी रेल्वे पोलिसांची परिषद जी आहे अखिल भारतीय परिषद जी आहे ती नवी दिल्लीमध्ये संपन्न झालेली आहे. हिचं आयोजन रेल्वे संरक्षण दल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मार्फत करण्यात आलं होतं. आपण जर बघितलं तर ही 7वी परिषद होती, नवी दिल्लीमध्ये आयोजित झाली होती. या परिषदेचे अध्यक्ष RPFचे महासंचालक सोनाली मिश्रा यांनी भूषवलेलं आहे. या परिषदेचा उद्देश होता रेल्वे प्रवाशांची आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा वाढवण्यासाठी एक समन्वय कृती आराखडा विकसित करणे हा आहे. 11वा प्रश्न आहे, हा 100% परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाईल. फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 उद्घाटन कोठे केलं? तर द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 उद्घाटन जे आहे ते बुलढाण्यामधील शेगाव महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा जो काही राष्ट्रीय आरोग्य मेळा आहे हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय जे आहे आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन जे आहे तर यांच्या मार्फत याचं आयोजन झालेलं आहे. याचं उद्दिष्ट आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालीला प्रोत्साहन देणं आणि निरोगी भारताचा संकल्प पूर्ण करणं हे आहे.
12वा प्रश्न आहे, जैव तंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी कोणते AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा पोर्टल लॉन्च केलं? तर जैव तंत्रज्ञान विभागाच्या 40व्या स्थापना दिनी जर आपण बघितलं तर सुजविका नावाचं एक बायोटेक उत्पादन डेटा पोर्टल जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर हे पोर्टल उद्योग भागीदार असोसिएशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी ड्रिव्हन एंटरप्राइजेस यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेले आहे. सुजविका हे एक व्यापार सांख्यिकी डिजिटल बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म आहे जे बायोटेक उत्पादनाच्या आयातीशी संबंधित संरचित आणि प्रमाणित डेटा प्रदान करतं. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन तुम्हाला हे की इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल कुणाला मिळालेला आहे? त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य मेळा कुठं भरवण्यात आला होता ज्याचं उद्घाटन द्रौपदी मुर्मूजी यांनी केलेले? धर्मा गार्डन युद्ध सरावाची आवृत्ती कितवी आहे तर हे तुम्हाला सांगायचं. लेक्चर आवडला असेल लेक्चर लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.